कोणतीही परवानगी न घेता डिलिव्हरी बॉय तुमच्या आवारात आला तर? नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. तुमच्या घराचे दरवाजे आज सुरक्षित आहेत का? ऑर्डर पोहोचवण्यासाठी आलेला डिलिव्हरी बॉय जर थेट तुमच्या घरात न विचारता आला तर? हो, अशीच एक धक्कादायक घटना आपल्या अहिल्यानगर शहरात घडली आहे. एका इन्स्टंट डिलिव्हरी ॲपच्या डिलिव्हरी बॉयने डिलिव्हरी द्यायला गेलेल्या कस्टमरच्या घरी जाऊन बेशिस्त वर्तन केल्याचं समोर आलंय. कविजंग नगर परिसरातील एका ग्राहकासोबत ही घटना घडली आहे. या ग्राहकाने काही फूड प्रोडक्ट्स या इन्स्टंट डिलिव्हरी ॲपवरून ऑर्डर केले होते. मात्र ज्यावेळी कोणतीही डिलिव्हरी द्यायला जेव्हा डिलिव्हरी बॉय घरी येतो तेव्हा त्या अगोदर आपल्याला कंपनीकडून त्याचा एक फोन येतो. मात्र या ग्राहकाच्या बाबतीत असं न होता हा डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन थेट त्यांच्या घरात कोणतीही पूर्वसूचना न देता घुसला. साधारणपणे आपण देखील जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरात जातो तेव्हा आपण दरवाजाची बेल वाजवतो किंवा जाण्यापूर्वी एखादा फोन तरी करतो. मात्र या डिलिव्हरी बॉयने असं काहीच केलं नाही. उलट मी तुम्हाला कॉल केला होता, तुम्ही उचलला का नाही, असा खोटा सवाल पार्सल ऑर्डर करणाऱ्या महिलांना त्यांनी केला. ज्यावेळी या महिलांनी स्वतःचा फोन दाखवत तुमचा कुठलाही कॉल आला नाही असं सांगितलं तेव्हा त्याने लगेच बाजी पलटवत मी तुम्हाला फोन केला होता, मात्र तुमचा फोन नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं. मात्र अचानक एखादा व्यक्ती घरात आल्याने त्या घरात राहणाऱ्या महिला या गोंधळून गेल्या होत्या. तसेच या डिलिव्हरी बॉयचं बोलणं देखील असभ्य होतं. मंडळी, अशा घटना जर आपल्या शहरात घडत असतील तर शहरातील नागरिकांनी खूप जागरूक राहणं गरजेचं आहे. जेव्हा एखादा डिलिव्हरी बॉय विना परवानगी तुमच्या खासगी आवारात प्रवेश करतो तेव्हा त्याने फक्त कायद्याचंच नाही तर अनेक नैतिक मूल्यांचं देखील उल्लंघन केलेलं असतं. त्यात नैतिकतेच्या दृष्टीने विचार केल्यास काही मुद्द्यांचा हा प्रामुख्याने विचार होत असतो. यातला पहिला मुद्दा आहे, प्रत्येक व्यक्तीचं घर किंवा आवार हे त्याचं खाजगी क्षेत्र असतं. तिथे कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या व्यक्तीचा स्वतःचा अधिकार आहे. विना परवानगी आत येणं हे दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करण्यासारखं आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना किंवा सामान्य जीवनात सुद्धा बेल वाजवणं किंवा समोरच्याने आत या म्हणण्याची वाट पाहणं हा एक सभ्यतेचा भाग आहे. परवानगीशिवाय आत शिरणं हे असंस्कारी किंवा उद्धटपणाचं लक्षण मानलं जातं. जेव्हा आपण एखाद्या कंपनीकडून सेवा घेतो तेव्हा आपण त्या कंपनीच्या प्रतिनिधीवर विश्वास ठेवतो. विना परवानगी आवारात शिरल्यामुळे त्या ग्राहकाचा विश्वास हा तुटतो. तसेच जर एखादा डिलिव्हरी बॉय तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या खाजगी आवारात शिरला तर त्याने सुद्धा अनेक नियमांचं उल्लंघन केलेलं असतं. यामध्ये भारतीय न्याय संहिताच्या कलम 329 नुसार जर कोणती व्यक्ती दुसऱ्या मालकीच्या जागेत विना परवानगी धमकावण्याच्या उद्देशाने प्रवेश करत असेल तर त्याला क्रिमिनल ट्रेसपस किंवा अनधिकृत प्रवेश मानलं जातं. सोसायटीचा विचार केला तर अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बाहेरील व्यक्तींना गेट पास घेणं गरजेचं असतं. त्यात काही ठिकाणी डिलिव्हरी बॉयना फक्त गेटपर्यंतच परवानगी असते. तरीही ते आत आले तर तो नियमांचा भंग होतो. तसेच प्रत्येक डिलिव्हरी कंपन्यांचे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही शिस्तीचे नियम असतात. त्यानुसार त्यांना ग्राहकांच्या दारापर्यंत जाण्याची परवानगी असते, पण घराच्या आत शिरण्याची परवानगी नसते. परवानगीशिवाय आत येणं हे कंपनीच्या सेवा अटीनुसार चुकीचं ठरतं. त्यामुळे कोणत्याही कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे. अहिल्यानगर शहरातील कविजंग नगर परिसरात अशी घटना घडली आहे. उद्या तुमच्या सोबत सुद्धा अशी घटना घडू शकते. म्हणून ग्राहकांनी देखील या विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि कंपनीने सुद्धा आपले नियम हे आणखीन कडक केले पाहिजे. या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.